राम मित्रा, काय चाललंय? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? एकदम मजेत चाललेलं आहे. एकदम मजेत चाललंय. एकदम खुशाल आनंदित आहे सगळे. अरे घरची मंडळी कशी? एकदम खुशाल आहेत. अरे लाज धर जरा, लाज जीवाला. सगळं खुशाली विचारितून लाज काढतो का अरे या माझी? जनाची नाही तर मनाची थोडीफार लाज धर. अरे पण झालं तरी काय सांग ना. अरे परमेश्वराने तुला सुखी केलं. हा गावचं तू गावचं श्रीमंत माणूस. बरोबर आहे. आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा बघायला जातात. हा जरा जीवाला थोडीफार शरम वाटली पाहिजेत. मग काय केलं पाहिजे त्यासाठी? या वर्षी काय जरी झालं हा तर गावात तमाशाचा कार्यक्रम यात्रेला आला पाहिजे. आणू ना. जसं जगताप साहेब आणि धरतीवर स्वर्ग उतरलं, हा या बेल्याची पावनभूमी केली हा आणि लोक कलावंताचा सन्मान करून या जनतेला आनंद दिला. बरोबर आहे. दिल्लीच्या दरबारात असं सुख नाही. हा जसं इंद्राचा दरबार भरला असं बेल्यात त्यांनी स्वर्ग निर्माण केलं, हा. तसं आपल्या गावात तमाशाचा कार्यक्रम आणला तर आणखीनच आनंद होईल. बरोबर झालाच पाहिजे ना. त्यासाठी तुला ताबडतोब फोन लावला हा. की चांदेकर काय जरी हा. झालं तू गावात आला पाहिजे. अरे तुला माहित नाही का, आता मुंबई पुण्याला मी कामाला होतो. तिकडे काय परवाना ना, भरपूर महागाईचा भडका वाढल्यामुळं गावाकडे म्हणलं 10-15 एकर जमीन आहे, तीच कसली पाहिजे. आणि त्याच्यात शेतकऱ्याला फळझाडाला अनुदान सुद्धा द्यायला लागलं. सरकार म्हणतंय झाडं लावा, पाऊस पाडा, झाडं लावा. ती स्कीम मी राबवली आता. शपथ चांदेकर, मुंबई पुणे सोडलं हा. आणि तू खेड्यामध्ये शेती करायला लागला. हा. अरे माझ्या शेतकरी दादाचे जीवर माणसंच काय, हा. पशु पक्षी सुद्धा अन्नाचा घास खातात. मग? तू शेती करायला लागला, हा. मला आनंद वाटला. हा त्याचं काय झालं, 2 एकर ऊस होता तो मोडून टाकला. तिथं 200 झाडं बसवले. 200. अरे 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 लेका, ऊस कशाला फोडायचा? अरे ऊसाला काय अनुदान भेटतं का? अरे 5 लाख रुपये आले असते. झाडाला अनुदान भेटतं म्हणून मी डोकं चालवलं. 1 वर्ष झालं अनुदान भेटाना, 2 वर्ष झाले अनुदान भेटाना. आईला माल तर चांगला कळीला आला. म्हणलं अनुदान का भेटा, काय मिळाना? म्हणून डोकं चालवलं. तलाठी ऑफिसात गेलो, तलाठी भाऊसाहेबाला घेतलं, सरकारला घेतलं, डायरेक्ट वावरात नेऊन झाडाचे फोटो काढून घेतले. शपथ चांदेकर, हा. आता अनुदान भेटणार. हा. पण ते उलट झालं. काय झालं? ते झाडाचे फोटो काढले होते हा. का, ते डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनला नेले. पोलिस आलं मारलं अरे झाडं मला. कोणते लावले? गांजाचे. गांजाची झाडं लावतो, समाज बिघडायचं काम करू नको. गावची यात्रा जवळ आहे. बरोबर. यात्रा भरणं म्हणजे दोघं तिघाचं काम नाही. आहे ना. यात्रा कमिटी सक्षम लागते हा. आणि गावकऱ्याची सुद्धा साथ लागते. तर जसं बेले गावणी जगताप साहेबाला साथ दिली हा. आणि आनंद झाला, हा. तसं आपल्यात हुशार माणसं कोण? रविबडे नगरकर गणेश बिडकर यांना आवाज देतो हा. आणि यात्रेचे नियोजन करू. चालन रविबडे नगरकर गणेश बिडकर. काय चाललं गणेश? तुमचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पण चांगलं झालं. बाहेर गावी कामाला होतो. काय सांगतो? मग काय बरं झालं. गावची यात्रा म्हणून गावाला आला. आता लई दिवसात गावाकडे आला आला. तर आता तुला माहिती मला 2 पोरं एवढे एवढे ते का कुत्रीचे पिलेच का एवढ्याले मोमल ना. अरे एवढाले एवढाले ना. आणि मग काय यात्रा बित्रा फिरलो फिरला. संध्याकाळी जेवणात घालवले. चालेल. आता लई दिवसाचा मी पण घरी नव्हतो ना रे. आता घरी नसल्यामुळे तुमल्याला गाडी थांबलेला बाबा, थांबलेला. थांबलेला लांब थांबलेला बायको बसून. आणि मग काय माझ्या बायकोचं काय असलं ते काय झालं. संध्याकाळी झोपल्यावर मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं. स्वप्नात बो आला ना मला स्वर्गात घेऊन गेला. स्वर्गात. स्वप्नात स्वर्गात घेऊन गेला. स्वर्गात. आता शेवटी ते गणेश स्वर्गात शेवटी राहते. अरे तिथं बघतो नुसतं आबाळच. आबाळ कुठंच काय दिसेना. स्वर्गात जसा गेला आता तिथं कधीच्या नावात भेटला वाचा खाल्लं. आता तुम्हाला कधी भेटलंच नाही तसं तुटून पडलं. बुवा संग होता. बुवा म्हणला तू काय नाही तुला लागेल तेवढं खाय. तेवढं खा. स्वर्गात तुला नेले म्हणलं काय कमी पडून देणार का मी आपलं खाल्लं पिल्लं इकडे तिकडे फिरायला लागला. आणि त्या रामभाऊ ऋषी होते का त्या लागले ते इंद्रापाशी नाचायला. नाचत असते लावणी बिवणी नाचायला लागल्या. आता तुला माहितीये मला पहिल्यापासून तमाशाचा ना तमाशाचा लावणी. आणि मी आपलं जाऊन बसलो. ढोलकी वाजले. काय चालू आता डान्स. त्याच्यात मला आली संड हसला. स्वर्गात जाऊन बी घाण करायची. आता म्हटलं इथं जर कुठं जर संड असला जावायला मग लोक म्हणतात खालून माणसं येते कुठं घाण कुठं करतात. घाण करते त्यांना सवयच आहे. बोवा पशी गेलो. गेला. बोला म्हणला मला संड असला संडासला आली. बोवा म्हणला याच्यामुळे तुला मी कुठे घेऊन जात नाही. बरोबर आहे ना. त्याचा अपमान होईल ना बुवाचा. त्या जा म्हणे तिकडे इकडे तिकडे कुठेतरी जागा पंग संडासला बस. कुठेतरी जाऊन बस. आता माझ्या पोटात आली होती. हा. मी संडासला जाऊन बसलो. बसला. परत अडचण आली. काय झालं? पाणी कुठे नेलं होतं. शाबास. आता पाणी त्याला काय माहित पाणी कुठे. खरकटाच गाडी. खरकटात तसाच. यायला म्हणलं लोक नाव ठेवते. परत बोवा पशी गेलो. गेला. बोवाला म्हणलं काम झालं बरं हा. का पण पाणी नाही भेटलं. तसा चटी धरून गेलता. यायला बुवा म्हणला किती नालायक आहे. मग नाही तर काय. जा म्हणे तिथं बांधावरचं गवत उपटेव हा. आणि काय असं तुझा कार्यक्रम करू कार्यक्रम उरकून घे. मी गेलो तिथं बांधावर. गेला. जसा जोर लावला हिसका लावला गवत उपटाना ना निभार असेल ना तेच पे. आता स्वर्गातलं गवत ते अरे येडे. काय तो? स्वर्गातलं गवत ते. परत असा पाय लावला जोरात झटका मारला. गवतच उपटाना. गवतच उपटाना. डोकंच फिरलो. मग? 2-4 जोर काढले. हा. असा पाय लावला लावला. असा गवत धरलं. धरलं. 1 2 3 म्हणतात जसा झटका दिला
बायकोने लाथा खाटावर खाली पाडलं का रे? एकाच लाथ आहे. का? बायको मला काय काय म्हणते म्हणती? चड्डी तर हागला हागला? आणि माझ्या उपटायला लागला काय डोक्याची केस म्हणजे रे. डोक्याची केस धरून गवत म्हणून तू असं झालं व्हय. तुला स्वर्गात नेऊन तिथं पुरला पाहिजे होता माहिती का इथं आणाय नव्हता पाहिजे. टिंगल केली तुमचं कसं काय माझं एकदम चांगलं चाललंय होय. तुमच्यासारखा साधा सुद्धा नाही राहिलो. अरे आपल्याला 50 लाख रुपयाची लॉटरी लागली येड्या. गणेश, काय? तुझी लायकी 50 लाखाची लागली ती चुकून आता काय होतं त्याला मग रे? मग म्हणलं काय तरी उद्योग केला पाहिजे धंदा केला पाहिजे. हा. 50 लाख घेऊन ते उडवायचे नाहीत. बर. म्हणलं घ्यावं काय हा. ट्रक घ्यावं तर ट्रक भरपूर आहे. रिक्षा घ्यावं तर रिक्षा भरपूर आहे. हॉटेल टाकावं तर हॉटेल कुठे भरपूर आहे. करायचं हा. का तुला माहिती आहे, आपली 50 एकर जागा मोठी जमीन आहे, रस्त्याच्या कडेला मग. हायवे रोडला हा. दिलं मोठं गार्डन टाकून शाबास. गार्डन टाकलं मोठं. बरं काय? आणि बाहेर देशातून प्राणी बोलवले बाहेर देशातून बाहेर बाहेर देशातून कोणते रे कुत्र उंदरे सस पाली. यायला काय झालं इथं भारतात भेटत नाही कधी अरे ते बाहेर देशातले वेगवेगळे विलायती तिकडे विलायती इंट उंट बॉम्बला सिंह हा बरोबर गाढवं हा. सगळे मोठे प्राणी आणले मोठे बोलून बर मग काय हा. लावलं तिकीट हा. 400 रुपये तिकीट ठेवलं. बर. काय सांगू तुला काय? पब्लिक यायचं हा. एवढं मोठं गार्डन बघायचं त्या वाघाला खिडकीतून बघायचं निघून जायचं. शाबास. पब्लिकच आहे ना मग रे आयला मला तिकीट जास्त झालं बरोबर आहे. 400चं 200 करावं बर. 200 केलं हा. तरी पब्लिक आहे ना. शाबास. म्हणलं आता काय खरं नाही गाड्या नाही, आपलं. नाही. आपण बरबाद होऊ बरोबर आहे तरी पब्लिक आहे ना. मग? म्हणलं माहिती नसेल लोकांना हा, मग एक हा. दिवस काय केलं काय? रिक्षा लावला हा. गावात फुकट ठेवलं फुकट गार्डन फिरायला बरोबर फुकट आहे लोकांना माहिती होत फ्री हा एवढी गर्दी हा. पाय ठेवायला जागा नाही पाय शाबास. ठेवायला. एवढी गार्डन मध्ये गर्दी झाली पाय ठेवायला जागा नाही. मग रे विचार करीत बाहेर आलो हा. असं जर चालू राहिलं हा. तर बरोबर तुम्ही भीक मागावं लागेल परत. बरोबर आहे तुला माहिती मी डोक्याने हुशार. हुशार बाहेर आलो हा. गेटचा होता गेट हा. मोठं गेट हा. घेतलं लावून बर. आणि वाघ बिग होते का हा. दिले पब्लिक मध्ये सोडून म्हणलं चले जाव. अरे गडी लागले लोक इकडे तिकडे पळायला. मग? मग एक जण गेट पाशी आला हा. म्हणलं "ओ, गेट उघडा हा. मग मी त्याला म्हणलं काय रे? गेटच्या बाहेर यायचं असेल तर 800 रुपये तिकीट. तुझ्या बापान धंदा केला होता असा तसे काढे ना तिकीट. तुझ्या आईचा नालायक. सर माग बरं आम्हाला दोघांना कशासाठी बोलवलंय गावची यात्रा तमाशा आणायचा. बेलेला महोत्सवाचा कार्यक्रम चालू चालू आहे. आहे. तिथं जाऊ जाऊ. तमाशा पटला तर घेऊन येऊ त्यासाठी आपले दोन मित्र गणेश महाडिक पुणेकर आणि कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना सांग येऊन पुढं काय चला, करायचं चल, चला. काय लावणी होती आज चोळीत चाललंय कुठे आहे का नाही तमाशा चांगला आहे चांगला आहे. घेऊन जाऊ घेऊन जाऊ किती पैसे जाऊ तरी पैसे आणि पैशाची कशाला काय झालं काळजी कमी आपल्याला कमी काय हा तमाशा नेण्यासाठी पैसे जर कमी पडले पडलेच आपण तुमच्या बायका विकू जाऊ ते गावासाठी काय फरक नाही पडत असंच कर तसंच आमच्या दोघांच्या बायका ऐक टाकू विकून तुझी बायको पाठव माझ्याकडे होय मागे तिकडं बरं इकरील काढतो ना मी. तुझ्या आपला मित्र गणेश महाडिक पुणेकर त्याला आवाज ते बोलून घे. दे. ओ गणेश महाडिक पुणेकर राम काय बरं चाललंय का कस काय मुलं बाळ चांगली. म्हातारी तुमचं गाव कोणतं म्हटले सातबाराचा उतारा काढला ना आमची गावं कोणती काय महिना ओळखलं कोण अरे, सांग रे तू याला ओळखलं नाही का कोण आहे रे अरे याचा त्याचा आख्या महाराष्ट्राचा वडे नाही का रवी नगर रवी तू आहे काय मग? तू अजून जिवंत आहे का माझं मड इकडे यायला पाहिजे बाबा होतं. तशी म्हणा की काय? जगी सर्व सुखी असा कोण आहे बिचारी म्हणा तू शोधून शोधून पाहिजे पाही. अरे ज्यांनी घडविलं त्याचं नाव तुला ठाऊक बरोबर नाही आहे. जन्मात येऊन गेलेस काय काय? काय केलं आजकाल माणसानी हो. माणूस प्राणी वाईट मार्गात जायला जायला लागला लागलाय. माणसं व्यसन करतात कोण गांजा पिते कोण दारू पिते कोण रंडीबाजी करतो कोण येडस मरायला लागलंय. लागलं चांगलं वागा हो. एक जुनी म्हण काय आहे रे? ज्याला घरात किंमत त्याला गावात किंमत किंमत ज्याला गावात किंमत त्याला तालुक्यात किंमत किंमत. ज्याला तालुक्यात किंमत त्याला जिल्ह्यात किंमत किंमत. कारण ही जीभ हो. 4 माणसामध्ये बसू 4 माणसामध्ये उठवते उठवते बरोबर. ज्यानं गर्व करतो संपला संपला. नालायकाने खेडेगाव सोडा बर. तुम्हाला माहित नाही नाही का ना. बॅनर लागले काय शे? निवडून आलो ना अरे आम्ही बॅनर बघितले होते याचे. बघितले? हो बॅनर बघितले होते मी याचे. अरे. हो काय कोण आमदार झाला काय आमदार किरकोळ विषय नालायक बरोबर आमदार नाही रे त्याच्या पुढं खासदार तोंड सुद्धा बघत नाही आपण त्यांचं. आमदार बी नाही ते सुद्धा नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री तो लय किरकोळ विषय आपल्या करता त्याच्या पुढं प्रधानमंत्री काय प्रधानमंत्री नाही प्रधानमंत्री म्हणा यार मग तू झालाय तरी कोण माहित नाही का नाही ना शिपाई टाकीत टोला एखादा काय झालं दोन्ही हाताने टाकीत काय झालं अरे शिपाई शिपाई झाला तो. तुम्हाला माहितीये का काय? गावात फक्त शिपायलाच किंमत असते येड्या. हा. बघा तुम्ही गावात एखादा कार्यकर्ता आहे, पहिलं कोणाला विचारतो शिपाई हा. गावात पाणी कोण सोडतं शिपाई. शाळा कोण उघडतं शिपाई. आहे का नाही हा. आहे का नाही मग सगळे काम शिपाई करतो करतो का नाही याच्या बायकोला पोरं शिपाई मुळे झाले टाकीत टोला एखादा तुमच्या घरी कोण येतो हा
शिपाई येतो का नाही सांगायला बाबा हा झाला विनोद. मग? गावच्याली यात्रा पाहिजे तमाशा. हो. जिवंत लोक रांगडी कला म्हणजे तमाशा. तमाशा. तो काय पिक्चर आहे नाही, का? नाही. बरोबर ना? मग? आपल्या गावाला पाहिजे तमाशा मग? आणि आपल्याकडे नाही गु खायला पैसा. आणि त्याला कशाला पैसा लागतोय? काय झालं? बेल्याच्या कडे हिट लागल तेवढं भेटल फुकट. आणि चमचा घेऊन जाय माझ्याकडून वाटलं. तू तिकडे गेलता का? अरे मग, तोंडाचा वास येतोय. अरे मागे तिकडे. ए, हा झाला विनोद. काय बरोबर? आपल्याकडे नाही पैसे. हा. पैशाला माणूस. हो. कंपनीचे मालक कोण? कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर. खेडकर. त्यांच्या घरी जाऊ. बर. त्यांना संग घेऊन तमाश ठरवायचो. एक काम करा, काय रे? खेडकराच्या घराचा वास घेता का रे? आमची काय तुझ्या वाणी कुत्र्याची आवलं ते खरे आ, तुम्हाला कोण कुत्रे म्हणलं? तू म्हणलास ना तुमच्या तोंड कुत्रे वाणी. असं तो आम्ही येऊ. आओ खेडकर. अरे मित्राचं मित्र भेटेन मनाचा संशय भेटेल. संशय पिठे आनंदात आहे. चांगलंय. कसं काय तुमच्या बायका माझी पोरं आमच्या बायका तुझी पोरं माझी बायको वारल्यापासून माझी लहान लहान मुलं शिकायला कोणाकडे आमच्याकडे. माझ्या मुलांचं शिक्षण कोण बघतं आमच्या बायका शाळेत कोण नेतं आमच्या बायका घरी कोण आणतं आमच्या बायका बायका कोणाच्या आमच्या पोरं तुझी हे. अरे वाईट वाटून घेऊ नका तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारख्या आहेत. शाबास. आमच्या बायका तुझ्या बापाच्या सोनासारख्या कशा काय? मी जर माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरी आलो बर. आज तुमचा म्हातारा दरवाजाचा असला हा. तुम्हाला कसं बोलवल ये पोरा. आणि माझ्या बायकोला या सुनबाई. माझ्या मनात काही नाही, कपट नाही. मग तुम्ही तुमच्या बायका घेऊन आले आणि माझं म्हातारा दरवाजात असलं की तुम्हाला कसं बोलवल या पोरांना. आणि तुमच्या बायकांना या सुनबाई. अखंड रणकेरा याच्या घरी गेलो काय? हा. काय याच्या बायकोचा बुंगला आपलं. अरे बांगला. हा, याच्या बायकोचा बंगला याची बायको होती घरात शाबास. तिनं मला पाहिलं हा. दारात पाहिल्या बरोबर म्हणजे कोणता अजिबा आलाय वय बघताय काय चला की बंगल्याच्या पायऱ्या हा. मी गेलो जरा बसलो म्हणलं वहिनी जाऊ का घरात कुणीच नाही बरोबर आहे. हा म्हणली कुणी नाही आता फायदा घ्या हा. जरा करा ए, जेवण खाणं यार तू जेवणाचं नाव लवकर घे. हे बघ माझं आताच महिन्यापूर्वी ऑपरेशन झाले हृदयाचं हा. मला दम लागतो एवढं नको दम लागू दे मला अटॅक यायची पारी यायला लागली. मग रे मग वहिनीला म्हणलं तुम्ही स्वयंपाक करा मी जरा लूण टाकतो बर. इतक्यात मला झोप लागली शाबास. तासाभरात वहिनीने स्वयंपाक केला अरे वा. आणि लागली हाका मारायला हा. काचे बाऊटा काचे बाऊटा काचे बाऊटा आणि मी कुठं उठतोय तू झोपल्याला. वहिनीने हलवलं आणि उठवलं अंगाला धरून हलवलं हा. मला म्हणजे उठा उठा मी तुमचं ताट केलं जेवणाचं अरे जेवणाचं वर काय येतो कुठं? अरे ताट असं असतं का नाही हा जेवणाचं. ताटात पाहिलं बर. दिवाळी होती शाबास. 2 लाडू अरे वा. होते एक करंजी होती शाबास. शिपूची भाजी होती आणि चपाती होती आवडीचं जेवण. पहिल्या केला 2 लाडू दाबलं खाल्लं खाल्लं. नंतर करंजी हाणली होय. शिपूची भाजी बाजूला सारली चपातीवर दणका उठवतो त्याला घेर इकडे. का रे हा? खेडकरच्या अंगावर हात उचलतो का मग काय शेपूची भाजी काय त्याच्या दाताच्या फटीत गुंतत होती काय? त्याला नसन आवडत नसेल आवडत. अरे पण त्याचे गेडवे मध्ये उपकार आहेत आपल्यावर. अरे गावकऱ्याचे पहिले उपकार त्याला विचार. काय झालं रे मोबाईल मोबाईल अरे ते सायलेंट करून आतमध्ये Vibration ठेवलं वर ठेवलं होतं. ते गुरगुरलं मला वाटलं धरलं Vibrating वरती असू द्या. हा, थांब. हॅलो हा कोण हा आहे ना हा हा काय गण्या गण्या दारू पितो हे गण्या हे म्हणतात तू दारू पितो हॅलो हा आणि पितो मी दारू यार कशाला तू सांगू? नको शाजू चल हो बाजूला पितो मी दारू काय करशील मी दारू पितो सिगरेट ओढतो बिड्या ओढतो अरे जांगे बी ओढतो गांजा बोंबल. हा ते गांजा गांजा तू कोण मला सांगणार आहे घाली अरे, अरे. परत जर फोन करायचा टंगड मोडेन फोन ठेव भाडगाव हा इथं फोन राहतो घाबरलं घाबरलं कोण होतं रे तुझा बाप कुठे गेला खेळकर? तमाशा आपल्या गावाला घेऊन जायचा. घेऊन जायचंय. मालक कुठे तर काय? कारण पैशाची बॅग त्यांच्या जवळ आहे. हा. बॅग त्यांच्याकडे पैशाची. अरे कॅश आहे माझ्याजवळ कॅश नको कॅश बॉम्बला कॅश. इंग्रजीत काय म्हणतात कॅश कॅश कॅश. हा, ते. हा काढू का नको काढू, राहू दे राहू दे. भेंडुळ ए, काढतो नको 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 कार्य चांगलं. हे बघ, आता त्या बायांशी बोलायचं माझं काही
धाडच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मला दम लागतो. बरोबर आहे. मी काहीतरी बोलायचो आणि घोटाळा व्हायचा. बरोबर आहे. त्यापेक्षा तू जाऊन त्या बायांशी बोलतो. त्या बायांशी बोल. हा, बोलतो. त्यांना बोलता बोलता काही जर त्यांचं काही तुझं काही चुकलं बरं. आणि बाया जर तुला मारायला धावल्या, घाबरू नको. अरे वा. भेऊ नको. अजिबात नाही. मी इथं थांबणार नाही. हा, चांगलं सॉल्व पडून काढू सर. अरे गावात पोरं घेऊन येतो ना. जमतंय. आणि छो छ, असू द्या पोरांनो. खेडकरने आपल्या हातात दिलंय काय दिलंय? कारभार. हा, कारभार. त्या बायांसंग आपल्याला बोलायचंय. बरं. किती वेळ झाला त्या कार्यक्रम पाहतोय. हा, हा. त्या बाईने पैसे मागितले बरं. आणि आता जर त्या बाईने पैसे मागितले हाय तुमच्याकडे गु खायला पैसा नाही ना तू तर सांगितलं आपण एक नाटक करू. हा, हा. त्या बायांना म्हणायचं आम्ही चित्रपट तयार करतोय. काय म्हणतो? चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला पोरगी भेटल का असं ना. असे उलटी पार्टी करून म्युन्सिपाल्टीत लुटून देऊ. पहिले एक काम करतो हा. मी त्या बाईला बोलून घेतो द्यावा. नंतर तू बोल. अगं काकू माग तिकडं काकू. अरे बाया माणसं मग काकू काहीतरी म्हटलं पाहिजे ना. अरे वजनात बोलायचं असतं. मॅडम ओ मॅडम. मायदारी मैसम्मो मैसम्मा मनम मैसारम रोदमे मैसम्मा मायदारी मैसम्मो मैसम्मा मनम मैसारम रोदमे मैसम्मा. केवढी मोठी म्हैस आली हो. बाई माणूस म्हण. म्हैसम गाणं होतंय म्हणलं गाण्यासारखी म्हैस कुठून आली. मी बोलतो नमस्ते नमस्कार नमस्ते नमस्कार. चालू द्या तर रातभर एवढंच. पुढे काय आहे का नाही. कोण आहे तुम्ही? आम्ही चित्रपटाचे निर्माते. बरं. आणि हे आमचे डायरेक्टर. हा? मी डायरेक्टर. हा ते मध्ये स्टॉपच घेत नाही. डायरेक्टर. टर बाई आम्ही चित्रपट तयार करतोय. हा. चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला बाई मिळेल का. बाई हा? मी चालेल का? अरे आम्हाला बाई पाहिजे. मी चालेल का? अरे बाई पाहिजे. मग कोण आहे ती? बाई आम्हाला 18-19 वर्षाची मुलगी पाहिजे. हा मुली मुली पाहिजे. हाय किंवा मला मुली किती? मला हा. मला एका खाली एका एका खाली एका एका खाली एका एका खाली खाली. बस 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 खालची चेपली असेल ना. या इथं नालायक बायांच्या असं बोलतात. खालची चिपली असं एक दिन ठेवून. बाई काय खालची केवढी आहे? एवढी हो. मुलीचं नाव घ्या केवढी. काय तर- शान उठलं निष्ठित मुतलं. काय तर काय नाही म्हणजे किती पुरी हो. मला मला 3 मुली. किती 3. पण बाई तुमची भाषा इकडची वाटत नाही. मी इकडचं नाही हो. मग? मी कर्नाटक. कुठल्या? कर्नाटक. लैलाम घातली काय चक्कर. तुमचं नाव काय. माझं नाव मुथवल्ली. हा कळलं का तुला. तिला कोणतरी मुतवली. होय हो. मुत्तवल्ली मुत्तवल्ली अरे कर्नाटकातलं नाव आहे मुत्तवल्ली. असं आहे काय. बरं मुतवली तर मुतवली. नवऱ्याचं नाव कोतपल्ली. आडनाव कळकुळी शट्ट. परत सांगा परत सांगा. माझं हा. नाव मुथवल्ली. नवऱ्याचं कोतपल्ली. आडनाव कळकुळी शट्ट. आता काय आता काढतो तिचा काटा. नमस्कार रे नमस्कार. नमस्कार. हे कर्नाटकी अण्णा. इल्ले अण्णा. 35 वर्ष झाली की राहतोय या बेल्यात. अव्वा काय नाव असतं रे अण्णा? माझं नाव आसर गोंडा पचर गोंडा कोंडा पाडी खुंटा. परत परत. आसर गोंडा पचर गोंडा कोंडा पाडी खुंटा. मुक्कामा. मुक्काम बेंबावडे. पोस्ट. केस नंद. तालुका. मांडव घन. आणि जिल्हा. बुलढाणा. ए गणेश पाहिलं का रे. खेडकरचा खुट्टनबाईचा शट्टा. अरे 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 जिल्हा काय म्हणे. काय म्हणलं का त्याची चलच म्हणले. जिल्हा काय म्हणे. बुलढाणा बुलढाणा. बुलढाणा. कस काय यानं गेलं. ते काय झाला बर. तुमच्या महाराष्ट्रातलं माणूस होय. केलं किंवा त्यानं मला काय गरवार म्हणत मी. त्या पाहिला का तिचा नवरा किती हौशी आहे. तिला घरावर ठेवलं. अरे गरवार गरवार म्हणजे गाभण. ओय, अरे गरोदर. बरं मग मग आलं किंवा त्याला बघत बघत. पण हे डायरेक्टर यानू लईच मोठं असतं किंवा तुमचं महाराष्ट्र म्हणतो मी. ये बाई हा हे आमचं एवढं मोठं असते तुम्ही कधी बघितलं रे. महाराष्ट्र म्हणतो मी. डायरेक्टरचं एकट्याच मोठं ना. आमच्या क्वायतीने कापून टाकले. खरंच हा, गाव आमच्या काय गाव महाराष्ट्रात नाही का. मग महाराष्ट्रात म्हणता मी. आम्हाला मुली बघायची. मुली बघायच्या. एक नंबर पोरगी. हा, वा द्यावा. एक नंबर पोरगी. बोलू बाई करोना. हे बाई इकडे.
हिच्या घरी काय जशीबीचा कारखाना आहे काय? लयच फराळीदा ते पुढे घेऊन आली. राशा कुठं पुऱ्या असतात माझं काय आणलं नाही काय नाही. इथं नाव काय? करोना. आणि मनात आल्यावर काय नाही आम्हाला जर मनात आलं नाव घ्यायचं तर मग करोनाच. करू ना. करोना. हं? काय म्हणले तुम्ही? करोना. का बरं? आता त्या पोरीचं पोरीचं नाव नाव आहे करोना. करोना. मी म्हणलं कुठं तोंड घालतोय मध्ये. दुसरी पोरगी नाही आवडली. हा. 2 नंबरची पोरगी. हा. बाई करू नका. थांब. हे इकडे काय नाव हिचं? करू नका. काय म्हणली? करू नका. माझं बी नाव काय? करीन. तू करीन आणि आम्ही सगळे नुसते बघीन. बाई काय? काय नाव आहे तुझं? करू नका. तुला शाळा शिकायची? हो. मी शिकवलं तर चालेल? काय? शाळा हो. तुला सोसल ना? काय? काय? म्हणजे माझी कवायत असते. डेंजर असत. हा सरळ उभी राहा. हं. नको 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 पायापासून सुरुवात. पायापासून सुरुवात. पाय असे जवळ असले की विश्राम आणि लांब गेले की सावधान. विश्राम सावधान. ए बघ रे. थोडं फाकव ना. काय पाय लांब कर ना थोडे. पाय लांब कर म्हण. विश्राम. आता हात. 1 2 3 4 5 6 7 बाई एक प्रश्न विचारू का? विचारा की हो. तुमचा कारखाना बिघडलाय का? मशीन मध्ये काय फॉल्ट आहे? काय झालं हो? एक सुद्धा झाडाची पोरगी बाहेर येत नाही. कुठून? घरातून. 3 नंबरची पोरगी. चांगले. लई भारी मॉडेल. बाई पुदिना. हाय पुदीना लेव पुदीना. हाय पुदीना लेव पुदीना. अरे खाय पुदीना. काय नाव हिचं? पुदिना. असं कमून ठेवलं? ते काय झालं, ही माझ्या पोटात होती ना, तेव्हा पुदिन्याची चटणी लई खाल्ली असती बघा मी. म्हणून हा पुदिना बाहेर आला होय. अरे हा पुदिना नाही. ही पुदिना. ही पुदिना. नाकात काय शेंगदाणा गुतलाय काय? पोरगी पसंत आवडली पुदिना. अगं हे चित्रपटचा निर्माता तो कटप्पा ढाऊतप्पा. इडली सांभर डोसा. आपकी खिदमत में पुदीना पेश है. छोटा पुदीना मोठा पुदीना. खातो का पुदीना? काय म्हणजे तिचं तोंड तरी बंद होईल. हा पुदिना. आणि मग तिला विचार काय? असे केस मला पाहिजेत म्हणा. कोणता पिक्चर तुमचा? सूर्यवंशी. सूर्यवंशी. हा. किती हिरो आहेत? एकच आहे. मग एक हिरो आहे. मग? आणि एकाने काय होणार? हा काहीच होणार ना. 15 गीती काय फोद रे. एकाने तुला भागानं माझ्या ताब्यात द्या रे. राहू द्या. हाणला ही द्या. राहू द्या. आपले इंचोप्लास्टी झाले आता. राहू द्या. नाही जमायचं. एक हिरो असला ना पिक्चर छोटा होतो. लय मोठे हिरो असले का पिक्चर असा मोठा होतो. छोट्यापासून सुरुवात कर. मला माहिती तू छोटा हिरो आहे. लाईट साऊंड ऍक्शन. बरसा पानी टिप टिप बरसा पानी. पानी आग लगाई. आग लगी दिल में तो. काय आलं रे? वन्स मोर. बरदान का आवडला? लाईट साऊंड ऍक्शन. टिप टिप बरसा पानी. टिप टिप बरसा
दूध पीता है इंडिया. काय आलं रे याच्या दणकेत तिने दात हलवायला लावले. अरे त्याचं काय झालं तिला घ्यायचं होतं तुझा मुका बर तिने तुला जवळ वाढायला आणि तू वाकायला एकच वेळ झाली. हा तुझा नियम हुकला आणि तू बंपरवरच आदळला. हा झालं काय दुसरा शीन लाईट साऊंड ऍक्शन. टिप टिप बरसा पानी टिप टिप बरसा पानी पानी आग लगाई आग. काय करीत काय होता? पिक्चरचा शीन. पिक्चरचा सीन करतो का पिक्चर टाकीत घुसतो? करतो काय? तुला दरवाजा कोणी उघडा ठेवायचा आहे? तर फाडतो काय? लाईट साऊंड ऍक्शन. टिप टिप बरसा पानी टिप टिप बरसा काय चव्हाण मशी आणलं तू? काय करत काय होता? अरे नाडी तुटली. अरे नाडी घालीत होता का लोकांचा गैरसमज होईना. अरे माई झुके काय नाही साला. मैं भी झुकेगा नहीं साला. असं करशील तर हात गुतेगा ना साला. ए मम्मी काय गा हे हिरो लयच गांडवी. काय झालं गा लवकर आवरतच नाही. माझा सगळा मोसम निघून जातो ना. ए हिरो अरे कर की रे पटापटा. काय? ते पिक्चरचं शी ना. तुझा कराकरीवर लय जोर अरे आहे. मग तू काही करतच नाहीस की रे. मला नाही वाटत त्याच्यात दम असेल. नाही. 500 पॉवरची गोळीच खाऊन होतो. ए, गोळी ए खायला. काय करती पुदिन्याला वारं घालती. काय करायचं? अण्णा अण्णा कुठे आहेत ताबडतोब मोठा फॅन आणा. पुदिना वाळत घातला पाहिजे. लाईट साऊंड ऍक्शन. टिप टिप